नारपार, औरंगा व अंबिका या 4 पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे गुजरात राज्यातून वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात. पश्चिम वाहिनी नद्यांचे महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणलोट क्षेत्र 1025.00 चौरस किलोमीटर आहे व या पाणलोट क्षेत्राची 75% विश्वासार्ह जलनिष्पत्ती 813.44 दलघमी म्हणजेच 28.73 टीएमसी असल्याचे दर्शविले आहे. पश्चिम वाहिनी खोऱ्यालगत पूर्वेस गिरणा खोरे असून सदर खोऱ्यातील पाणी उपलब्धता कमी आहे. हे खोरे तुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या खोऱ्यातील पाण्याची गरज लक्षात घेता पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील पाणी वळण योजनेद्वारे गिरणा नदी खोऱ्यात वळवण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत नारपार गिरणा नदी जोड योजनेअंतर्गत सुरगाणा तालुक्यात उखेडमळ, सावरपाडा, देवमाळ, राक्षसभुवन, घोडी, सारण्या अवन, उंबरपाडा, प्रतापगड, मिलान या 9 ठिकाणी धरणे प्रस्तावित आहे. सदर धरणांची 3 लिंक मध्ये विभागणी करण्यात आली आहे. योजनेद्वारे 260.30 दलघमी पाणी खालील बाजूस असलेल्या धरणातून सरासरी 1850 अश्वशक्तीचे पंपद्वारे उपसा करून ऊर्ध्वगामी नलिकेद्वारे सुमारे 400 मीटर उंचीवर मांजरपाडा संप येथे आणण्यात येईल. तेथून सुमारे 11 किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचे नियोजन आहे. या योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील अस्तित्वातील चणकापूर उजवा कालव्याद्वारे रामेश्वर धरणापर्यंत 7878 हेक्टर व तेथून उजवा वाढीव कालव्याद्वारे झाडी धरणापर्यंत 11518 हेक्टर क्षेत्र भिजविले जाणार आहे. त्यापुढे 5922 हेक्टर नवीन क्षेत्राचे सिंचन प्रस्तावित आहे. त्याचबरोबर ठेंगुडा बंधाऱ्यापासून निघणाऱ्या गिरणा उजवा व डावा कालव्याद्वारे 9245 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. अशा प्रकारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव व नांदगाव या तालुक्यातील एकूण 41738 हेक्टर व जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या लाभ क्षेत्रातील 17024 हेक्टर असे एकूण 58761 हेक्टर क्षेत्रास या योजनेद्वारे सिंचनाचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी अंदाजे 6277 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त मांजरपाडा 2 ह्या स्वतंत्र प्रवाही वळण योजनेद्वारे 15.33 दलघमी पाणी गिरणा खोऱ्यात वळवणे प्रस्तावित आहे. या योजनेमुळे सुरगाणा तालुक्यातील 684 हेक्टर व गिरणा खोऱ्यातील ठेंगुडा बंधाऱ्यापासून निघणाऱ्या गिरणा डावा कालव्या अंतर्गत 4231 हेक्टर असे एकूण 4915 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी अंदाजे 849 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नारपार, औरंगा व अंबिका या 4 पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे